नमस्कार सर्वांना, कसे आहात? सध्या ना सगळ्यांना एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ना, या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्या गोष्टीचा विरोध होणं खरंच खूप गरजेचं आहे. एकीकडे बघा ना, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ते विजय थालापती त्यांनी मुख्यमंत्री बनल्याच्या अवघ्या काही दिवसामध्ये असे काही निर्णय घेतले, ज्याच्याने फक्त त्यांचं राज्यच नाही तर राज्यातला प्रत्येक नागरिक सुखी झालेला आहे. आणि एकीकडे आपला महाराष्ट्र, आपल्या मराठी माणसाचा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राची दुरावस्था झालेली आहे. आपल्या राजकारण्यांमुळे आज एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे की शिक्षणासारख्या गोष्टीचंही ना फक्त बाजार मांडण्यात आलेला आहे. आणि ज्या वेळेला आज आपले विद्यार्थी एवढे सगळे संख्येने एकत्र येऊन किंवा जे काही पालक आहेत जे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन आहे ना ह्या गोष्टीसाठी ना तर एकमताने काहीतरी चांगला निर्णय घेऊ पाहत आहेत, तर त्यासाठी ना ही लोक अक्षरशः 12 आणि 13 वर्षाच्या मुलींचे अंगावरचे कपडे फाडत आहेत किंवा आहे ना त्यांना लाठीचार्ज करतायत. म्हणजे इथे आपली न्यायव्यवस्था एवढी खराब आणि इतक्या लेवलला भंगार झालेली आहे ना की जर आपण आपल्याच हक्कांसाठी जर कधी एखाद्या गोष्टीची मागणी करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी सुद्धा विरोध केला जातो. आणि ह्या गोष्टीला आहे ना कुठेतरी ना फक्त आपल्या इलेक्शनच्या वेळेला आहे ना आपण काही जे मोजके पैसे घेतो आणि आपलं मत विकतो, त्यामुळेच आहे ना हा भ्रष्टाचार इतक्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. आज आहे ना जी तरुण पिढी, ज्या तरुण पिढीवर आहे ना आपल्या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य आहे आणि जी तरुण पिढी ना जिच्याकडे एका चांगल्या दृष्टिकोनातनं बघितलं गेलं पाहिजे, त्या तरुण पिढीला आहे ना लाठीचार्ज केला जातो आहे किंवा आहे ना त्यांनी ज्यावेळेला त्यांच्या हक्कासाठी बोलले जातं आहे, त्यांच्या शिक्षणाचा विषय आलेला आहे ना तर त्यावेळेला या मुलांचा विरोध केला जातो आहे. खरं बघायला गेलं ना तर ह्याच्यासाठी ना सगळ्यात मोठा पाठिंबा हा नरेंद्र मोदी किंवा आताचे जे मुख्यमंत्री ना यांचाच असायला हवा होता. पण चित्र काहीतरी उलटच दिसत आहे आणि उलट आहे ना ह्या मुलांना अशा पद्धतीने त्रास दिला जातो आहे. खरं सांगायला गेलं ना तर आत्ता खरंच ती वेळ आलेली आहे ज्या वेळेला आपण सर्व नागरिकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित येऊन काहीतरी ठामपणे एक निर्णय घेणं आणि अशा मुलांना पाठिंबा देणं खरंच खूप गरजेचं आहे.